Hello friends, in this video we will solve an exercise of food safety, chapter number 5. Now here the first question is the complete the following statements by using the correct option from those given below. That first one is drying the food grains from farms under the hot sun is called dehydration. आपण का बरं तिथे ग्रेन्स जे आहेत ते ड्राय करतो आहे टू रिमूव्ह द मॉइश्चर मीन्स काय होतं आहे वॉटर त्याच्यातून बाहेर निघतं आहे दॅट्स वाय इट इज अ डिहायड्रेशन. देन सेकंड इज मटेरियल्स लाईक मिल्क आर इन्स्टंटली कूल्ड आफ्टर हीटिंग अप टू अ सर्टन हाय टेम्परेचर. दिस मेथड ऑफ फूड प्रिझर्वेशन इज कॉल्ड pasteurization because in pasteurization process we heat the milk at 80 degrees centigrade for 15 to 20 minutes and then rapidly cooled it. That's why here we have to fill this blank with the pasteurization. Now next is salt is a type of food preservative. That is a natural. कारण आपण त्याला कुठे तयार केलेलं आहे का नाही ते नॅचरली आपल्याला मिळतं दॅट्स वाय इट इज अ नॅचरल टाईप ऑफ food preservative. Then vinegar is a chemical type of food preservative कारण आपण काय करतो त्याला आपण सिंथेसाइज करतो आहे केमिकली त्याचं नेचर आहे दॅट्स वाय दिस इज अ केमिकल टाईप ऑफ प्रिझर्वेटिव्ह. Then answer the following questions. First is how milk is pasteurized. त्यामध्ये काय करतात जे मिल्क आहे त्या मिल्कला 80 डिग्रीपर्यंत हीट करतात 15 मिनिटांसाठी आणि नंतर मग त्याला क्विकली कूल करतात. याच्यामुळे काय होतं आहे की जे काही मायक्रोब्स त्यामध्ये प्रेझेंट असतील दॅट मायक्रोब्स कॅन गेट्स डिस्ट्रॉय आणि ते दूध जे असेल ते मिल्क जे असेल दॅट वी हॅव टू स्टोअर फॉर अ लॉंगर पिरियड ऑफ टाईम. नाउ व्हाय शुड वी नॉट कन्झ्युम ॲडल्टरेटेड फूड मटेरियल. ॲडल्टरेटेड फूड मटेरियल म्हणजे भेसळयुक्त अन्न आपण का खात नाही. तर काय होतं आहे की त्याच्यामुळे आपल्या बॉडीवर आपल्या हेल्थवर त्याचा बॅड इफेक्ट्स तिथे होत असतो आणि हे जे फूड ॲडल्टरंट्स आहेत ते आपल्या बॉडीवर वेगवेगळ्या प्रकारेने वेगवेगळ्या पद्धतीने तिथे ते आपल्या बॉडीवर परिणाम करत असतात. इट मे रिझल्ट्स इन टू फूड पॉयझनिंग और मे कॉजेस ॲबडॉमिनल डिस्कम्फर्ट. म्हणजे आपल्या याच्यामध्ये काय होतं की फूड पॉयझनिंगसुद्धा होऊ शकतं आणि जे काही स्टमक पेन किंवा वॉमिटिंग यासारखे जे काही ॲबडॉमिनल डिस्कम्फर्ट आहे दॅट ऑल्सो अकर्स बिकॉज ऑफ दिस कन्झम्शन ऑफ ॲडल्टरेटेड फूड. काही ऑर्गन्स जे आहेत त्याच्यावरसुद्धा त्याचं फंक्शनिंग इथे डिस्टर्ब होऊ शकतं. आणि इफ contaminated food is consumed over a longer period of time it may cause cancer. म्हणजे कॅन्सरसारख्या खूप जास्त डेंजरस आजारसुद्धा डिझिजेससुद्धा आपल्याला इथे होऊ शकतात. म्हणून कधीही ॲडल्टरेटेड फूड जे असेल भेसळयुक्त जे फूड असेल ते कधीच खायचं नाही. देन व्हॉट प्रिकॉशन्स डू युअर पॅरेंट्स टेक टू कीप फूडस्टफ सेफ. फूडस्टफ जे काही अन्न असेल किंवा ग्रेन्स असेल ते आपण व्यवस्थित ठेवण्यासाठी काय काय करत असतो. द ग्रेन्स अँड अदर पेरिशेबल फूडस्टफ्स लाईक व्हेजिटेबल फ्रूट मिल्क एक्सेट्रा आर स्टोर्ड यूजिंग अ प्रॉपर मेथड. ठीक आहे म्हणजे आपल्याला काय ग्रेन्स जे आहेत ते व्यवस्थित वाळवून आपल्याला ते स्टोअर करायचे आहेत. व्हेजिटेबल्स आहे मिल्क आहे ते आपल्याला रेफ्रिजरेटरमध्ये प्रॉपरली स्टोअर करून ठेवायचं असतं जेणेकरून ते खूप जास्त दिवस चांगलं राहू शकेल. देन बाय ओनली ॲज मच ग्रेन व्हेजिटेबल फ्रूट मिल्क एक्सेट्रा ॲज यू नीड. जेवढा याची आपल्याला गरज असेल तेवढंच ग्रेन व्हेजिटेबल फ्रूट्स आपण मार्केटमधनं परचेस करायचं आहे. जास्त काही घेण्याच्या टेम्पटेशनमध्ये खूप खरेदी करून नंतर मग ते खराब करण्यात त्याचे अर्थ नसतो. देन फूड शुड नॉट बी वेस्टेड while making different preparations.
वेगवेगळ्या गोष्टी बनवण्याच्या भानगडीमध्ये खूप जास्त फूड मटेरियल वेस्ट करायचं नाही. जर का आपल्याला व्यवस्थित कोणता पदार्थ करता येत नसेल तर तो थोड्या क्वांटिटीमध्ये बनवून बघायचा आणि नंतर मग बनल्यानंतर त्याला जास्त प्रमाणामध्ये आपल्याला बनवता येऊ शकतो. पण ह्या प्रिपरेशन बनवण्यामध्ये जास्त फूड कधीच वेस्ट करायचं नाही. ओव्हर कुकिंग ऑफ फूड अवॉइडेड. फूड जे आहे त्याचं ओव्हर कुकिंग करायचं नाही. देन नेक्स्ट, हाऊ डज फूड स्पॉइलेज अकर्स? विच आर द व्हेरियस फॅक्टर्स स्पॉइलिंग द फूड? काय कशामुळे फूड स्पॉइलेज होतं हे आणि कोणते व्हेरियस फॅक्टर्स यासाठी रिस्पॉन्सिबल आहेत ते आपल्याला इथे विचारलेलं आहे. द फर्स्ट इज नॅचरल कॉजेस. तर नॅचरल म्हणजे नॅचरली ज्या काही प्रोसेसेस होत असतात किंवा नॅचरली जे अँटीऑक्सिडंट्स फॉर्म होतात किंवा ओडर आपल्यामध्ये फूडमध्ये येत असतो, ह्या सर्व कशामध्ये इन्क्लूड होतात? नॅचरल कॉजेसमध्ये. फ्रूट्स or their skin turn black and may give out a foul or bad odor. The foodstuffs may spoil due to the natural causes. Then man-made causes, when there is a wrong handling, overcooking, improper storage, storing in damp places, or problems during transportation, all that results into the food spoilage. Then properties of foodstuffs. There are some intrinsic factors within the food material which results into food spoilage. Okay, इंट्रेन्सिक फॅक्टर्स असे काही असतात की ज्यामुळे फूड मटेरियल जे आहे त्याचं फूड स्पॉइलेज होऊ शकतं. जसं मीठ जे आहे ते ॲसिडिक किंवा अल्कलाईन असल्यामुळे ते लवकर इझिली स्पॉईल होऊ शकतं. Then chemical reaction. Some foodstuffs undergo chemical reactions on contact with metals and are spoiled. काही मेटलच्या कॉन्टॅक्टमध्ये केमिकल रिॲक्शन होते आणि त्यामुळे सुद्धा ते फूड स्पॉईल होऊ शकतं. फायनली आपल्याला माहिती आहे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आणि इन्सेक्ट्स. कधी कधी मायक्रो ऑर्गॅनिझम्स आणि इन्सेक्ट्ससुद्धा त्या फूडस्टफमध्ये गेलेले असेल तर त्यामुळे ते कुठनं जातात? फ्रॉम द सराउंडिंग. जे काही एअर आहे किंवा वॉटर आहे किंवा सॉईल आहे त्यामधले इन्सेक्ट्स जर का किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्स जर का त्या ग्रेन्समध्ये गेले किंवा त्या फूडमध्ये गेले, इन दॅट केस इट मे कॉजेस द फूड स्पॉइलेज. म्हणून हे जे काही आहे दीज आर द फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर फूड स्पॉइलिंग. देन विच मेथड्स ऑफ फूड प्रिझर्वेशन वुड यू यूज? कोणकोणत्या मेथड आपण यूज करत आहोत या पूर्ण मेथड्स आपण डिटेलमध्ये शिकलेलो आहे. त्या आपल्याला पहिली मेथड होती आपली फ्रीजिंग, सेकंड इज स्मोकिंग, यूज ऑफ इन्सेक्टिसाइड्स, इरॅडिएशन्स, यूज ऑफ इनर्ट गॅस, यूज ऑफ प्रिझर्वेटिव्ज अँड पाश्चरायझेशन. या कंप्लीट मेथड्स आपण जे लेक्चर्स होते अगोदर आपल्या व्हिडिओ लेक्चर नंबर 1 जे आहे फूड सेफ्टीचं त्यामध्ये सुद्धा पूर्ण या मेथड्स एक्सप्लेन केलेले आहेत. तर या विचारताना एक्झाममध्ये एक तर तुम्हाला यामधनं कोणत्याही एका मेथडला एक्सप्लेन करण्यासाठी विचारू शकतात किंवा पूर्ण मेथडसाठी तुम्हाला इथे 4 किंवा 5 मार्काचा क्वेश्चन जो असतो तो सुद्धा विचारण्यात येऊ शकतो. म्हणून याचं डिटेल एक्सप्लेनेशन तुम्हाला व्हिडिओ लेक्चर नंबर 1 जे आहे त्यामधनं तुम्ही करून ठेवायचं आहे. Then what shall we do? That is the question number 3. In that, first one is, there are vendors selling uncovered sweetmeats in open places in the market. त्यावेळी आपल्याला काय करायचं? त्यांनी कव्हर करून नाही ठेवले, अनकवर्ड आहे, तर त्यावेळी ते फूड आपण कधीच खायचं नाही. इट शुड नेव्हर बी इटन. देन देर आर ऑलवेज इन्सेक्ट्स इन्फेस्टेड विथ हाऊस फ्लाईज. ज्या माशा असतात त्या सारख्या त्याच्याभोवती फिरत असतात. ते फूड कंटॅमिनेटेड झालं असतं आणि दॅट इज बॅड फॉर द हेल्थ. अकॉर्डिंग टू फूड सेफ्टी अँड स्टँडर्डायझेशन ॲक्ट 2006 सच वेंडर्स कॅन बी पनिश्ड. असे जे काही विक्रेते असतात त्यांना इथे आपण पनिशमेंट देऊ शकतो किंवा त्यांची कंप्लेंटसुद्धा आपण रजिस्टर करू शकतो
विथ द लोकल म्युनिसिपॅलिटी. जी काही आपली NMC आहे त्यांच्याकडे यांची कंप्लेंट आपण रजिस्टर करू शकतो. यू मस्ट ऑल्सो परस्युएट अदर पीपल्स टू अवॉइड सच अनकव्हर्ड फूड. बाकीचे जे काही लोक असेल तर त्यांनासुद्धा आपण त्यांच्यामध्ये असं खायला नको याबद्दल त्यांच्यामध्ये आपण जागरूकता आणू शकतो. त्यांना आपण तशी विनंती करून त्याबद्दलचे जे काही अवेअरनेस रिक्वायर्ड आहे तो अवेअरनेस आपण त्यांच्यामध्ये लावू शकतो. देन अ पाणीपुरीवाला इज सर्विंग द पाणीपुरी विथ डर्टी हँड्स. खायची इच्छा होईल का तुम्हाला? नाही होणार. का? तर त्यामुळे काय होतं आहे की असं जर का आपण पाणीपुरी खातो आहे तिथे तर त्याच्या हाताला जी काही घाण लागली असेल ती आपल्या पोटात जाण्याची पॉसिबिलिटी असते. म्हणून त्यांनी काय करायचं आहे, त्यांनी आपले हँड्स वॉश करून घ्यायचं आहे. त्यामुळे बाकी लोकांना त्यापासून इन्फेक्शन होणार नाही. देन वी हॅव परचेस्ड अ लार्ज क्वांटिटी ऑफ फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स. खूप जास्त प्रमाणामध्ये जर का आपण फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स घेतलेल्या असतील तर काय हे होत आहे, त्याला आपण प्रॉपरली मेंटेन करू शकत नाही. मग अशा कंडिशनमध्ये आपल्याला काय करायचं आहे, त्याला वॉश करायचं चांगलं घरी आणल्याबरोबर, त्याला वाईप करायचं. इफ दे आर परमिशेबल देन दे शूड स्टोअर इन द रेफ्रिजरेटर इन द प्रॉपर वे. त्याला आपण आपल्या रेफ्रिजरेटरमध्ये व्यवस्थितपणे ते पॅक करून ठेवायचं. आणि जर का रेफ्रिजरेशन नसेल तर जी हवेशीर बास्केट असेल त्यामध्ये आपण त्याला पेपरनी किंवा क्लीन क्लॉथनी कव्हर करून त्याला ठेवायचं आहे. ह्या प्रिकॉशन्स आपल्याला घेणं गरजेचं आहे, कारण जर का कुठे कंटॅमिनेशन झालं तर त्याचा त्रास आपल्यालाच होत असतो. द नेक्स्ट क्वेश्चन इज वी नीड टू प्रोटेक्ट फूड स्टफ्स फ्रॉम पेस्ट्स लाईक रॅट, कॉक्रोचेस, वॉल लिझर्ड्स एक्सेट्रा. यांच्यापासून पण आपल्याला आपलं फूड जे आहे ते प्रोटेक्ट करून ठेवायचं आहे. म्हणून आपण काय करतो आहे आता, ते आपल्याला अशा ठिकाणी स्टोअर करायचं आहे जिथे ते सेफ आणि क्लीन प्लेसेसमध्ये आपण ठेवू शकतो. त्या ठेवताना आपल्याला त्याला प्रोटेक्ट करून ठेवायचं आहे. त्याला कव्हर्डसुद्धा आपल्याला करून ठेवायचं आहे, किंवा आपण त्याला रेफ्रिजरेटरमध्ये किंवा कबर्डमध्ये प्रॉपर वेनी त्याचा प्रोटेक्ट करू शकतो. द नेक्स्ट क्वेश्चन इज फाइंड द ऑड मॅन आउट. 4 ऑप्शन्स तुम्हाला दिलेले आहेत. त्यातला ऑडवाला कोणता आहे तो शोधून तुम्हाला लिहायचा आहे. सॉल्ट, विनेगर, सायट्रिक ॲसिड, सोडियम बेन्झोएट. यापैकी आपण ऑड कोणता काढलेला आहे? सॉल्ट. का बरं? बाकी विनेगर, सायट्रिक ॲसिड आणि सोडियम बेन्झोएट हे जे काही आहे ऑल दीज आर द केमिकल प्रिझर्वेटिव्ज. पण सॉल्ट जे आहे दॅट इज अ नॅचरल प्रिझर्वेटिव्ह. देन लकी दाल, ब्रिक डस्ट, मेटॅनिल येलो अँड टर्मरिक पावडर. यामध्ये आपण टर्मरिक पावडर वेगळं काढलेलं आहे, कारण जी लकी दाल आहे आणि ब्रिक डस्ट, मेटॅनिल येलो ऑल दीज आर द ॲडल्टरंट्स. ठीक आहे, ते ॲडल्टरंट्स म्हणून त्या फूड मटेरियलमध्ये ॲड केलेले असतात. पण टर्मरिक पावडर काय आहे, दॅट इज द फूड मटेरियल. देन बनाना, ॲपल, ग्रुवा अँड आल्मंड. कोणता आपण वेगळं काढतो आहे? वी आर सेपरेटिंग द आल्मंड, कारण बाकीचे जे आहे दॅट आर द फ्रूट्स आणि आल्मंड जे आहे दॅट इज द ड्राय फ्रूट. देन स्टोअरिंग, फ्रीजिंग, सेटिंग अँड ड्राईंग. यामधनं आपण स्टोअरिंग वेगळं करतो आहे, कारण बाकीच्या ज्या प्रोसेस आहेत दॅट आर द मेथड्स फॉर स्टोअरिंग. Now complete the following table. In that foodstuffs and adulterants are given. तर टर्मरिक पावडरमध्ये काय मिळतं तुम्हाला इथे? मेटॅनिल येलो, ब्लॅक पेपर, सीड्स ऑफ पपाया, रवा, आयरन फिलिंग्स, हनी, वॉटर ऑफ जिगरी. गुळाचं पाणी त्यामध्ये ॲड केलेलं असतं. अशा पद्धतीने तुम्हाला हा टेबल इथे कंप्लीट करायचा आहे. देन एक्सप्लेन वाय दिस हॅपन अँड सजेस्ट पॉसिबल रेमेडीज. म्हणजे का असं होतं आहे आणि त्याच्यावर तुम्ही काय उपाययोजना करत आहात
ते इथे आपल्याला मेन्शन करायचं आहे. फर्स्ट याच्यामध्ये आहे क्वालिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड. फूड कुठे जर का वेस्टेज होत असेल तर ते कसं आपण करू शकतो. द डिटोरिएशन ऑफ क्वालिटी ऑफ द फूड्स रिझल्ट्स इन टू द क्वालिटेटिव्ह वेस्टेज. त्याच्यामुळे कशामुळे होतं हे यूज रॉंग मेथड ऑफ फूड प्रोटेक्शन. फूड प्रोटेक्शन जे आपण जर का रॉंग मेथड यूज करत असेल त्यावेळी होऊ शकतं. एक्सेस प्रिझर्वेटिव्ह जर का आपण यूज केले, ते फूड जास्त वेळ आपण शिजवलं, व्हेजिटेबल्स कट केल्यानंतर जर का आपण त्याला धुवत आहोत, जे काही ट्रान्सपोर्टेशनसाठी आपल्याला वेळ लागतो आहे त्याच्यामध्ये आपलं जर का मिसकॅल्क्युलेशन झालेलं असेल किंवा त्या फ्रूट्सचं मिसहँडलिंगसुद्धा झालेलं असेल, त्या प्रोडक्टचं फूड स्टफ्सचं मिसहँडलिंगसुद्धा झालेलं असेल, त्यावेळी खूप मोठ्या प्रमाणावर फूड वेस्टेज होऊ शकतं. दॅट्स वाय ऑल दीज आर द क्वालिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड. मग आता आपल्याला रिमूव्ह कसं करता येईल, त्याच्यावर रेमेडी काय आहे आपली, तर कशामुळे फूड स्पॉइलेज होतं आहे त्याचे फॅक्टर्स आपण इथे फाइंड आउट करत असतो. ज्या रॉंग प्रॅक्टिसेस आहेत आपल्या किचनमधल्या, जसं की स्टोअरिंग झालं किंवा कुकिंग ऑफ फूड झालं, तर ते चांगल्या पद्धतीने कसे राहील किंवा कटिंग जर का करायचं तर आपल्याला धुवायचं, भाजी अगोदर धुवून घ्यायची त्यानंतर ती कापायची. अशा काही प्रिकॉशन्स ज्या असतात त्या आपल्याला किचनमध्ये घ्यायच्या असतात. त्यावरून आपण क्वालिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड जे आहे ते आपण इथे प्रिव्हेंट करू शकतो. द कुक्ड राईस इज अंडर डोन. ठीक आहे, कुक राईस जो आहे तो न शिजलेला राहिलेला असेल तर काय होतं, सफिशियंट वॉटर जर का त्यामध्ये ॲड केलेलं नसेल किंवा जेवढी हीटिंग पिरियड त्याला रिक्वायर्ड असतो तेवढा जर का नसेल मिळाला तर त्या कंडिशनमध्ये तो जो राईस आहे तो अनकुक्ड राहू शकतो. मग अशावेळी काय करायचं आहे आपल्याला परत त्या राईसला आपल्याला वाफेवर शिजू द्यायचं. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून जर का आपण त्याला परत कमी स्लिम गॅसवर त्याला आपण शिजू देत आहोत तर त्या कंडिशनमध्ये तो तिथे रिकूक करून आपण त्याला कन्झ्युम करू शकतो. द व्हीट दॅट वॉज बॉट इज अ बिट मॉइस्ट. जर का मॉइस्ट असेल आणलेला गहू तर त्याच्यामुळे काय होतं आहे की जर का तो व्हीट आपण आणलेले आहेत ते जर का मॉइस्ट आहेत, ओलसरपणा जर का त्यामध्ये आहे आणि आपण त्यांना तसंच स्टोअर करून ठेवलं तर त्या कंडिशनमध्ये तिथे त्याला ह्युमिड ॲटमॉस्फिअरमध्ये काही इन्सेक्ट्स जे असतात ते तिथे लागू शकतात आणि तसंच त्याचं तिथे ते धान्य खराब होऊ शकतं. परत कुठे जर का ते ट्रान्सपोर्टेशनमध्ये पडलं आहे किंवा FDI सेंटरला जर का ते पडलेलं असेल तर त्या कंडिशनमध्ये सुद्धा ते डॅम्प होऊन ते खराब होऊ शकतं. म्हणून मग जो व्हीट आहे तो शुड नॉट बी टच बाय वेट हँड्स. कधीच तो ओल्या हाताने त्याला टच करायचं नाही. स्टोअर करायच्या पहिले त्याला सनमध्ये किंवा सनलाईटमध्ये त्याला पूर्ण ड्राय करायचं जेणेकरून मॉइश्चर पूर्ण निघून जाईल आणि नंतर मग त्याला ड्राय, क्लीन अँड एअरटाईट कंटेनरमध्ये पॅक करून स्टोअर आपण करू शकतो. द टेस्ट ऑफ योगर्ट इज टू सोअर ऑर स्लाइटली बिटर. योगर्टचं काय होतं इथे तर त्याचं सेट टायमिंग आहे. तो कल्चर्ड प्रिव्हियस आपलं जे कर्ड असेल त्यावरून आपण योगर्ट तयार करू शकतो. इफ दिस कल्चर इज बॅड, जे आपण कल्चरिंग होते किंवा विरजन जे आपण लावतो ते जर का जास्त आंबट असेल किंवा खराब असेल तर या कंडिशनमध्ये पूर्ण दही जे येतं आहे, पूर्ण जे कर्ड इथे बनतं आहे दॅट विल बिकम्स बिटर. इफ द योगर्ट इज स्टोअर्ड फॉर अ लॉंग टाईम इट मे टर्न सोअर और बिटर कर्ड. स्टोअरिंग इट ॲट इम्प्रॉपर टेम्परेचर also results into the similar प्रॉब्लेम. यामध्ये सुद्धा तिथे त्या सिमिलर प्रॉब्लेम्स अराईज होऊ शकतात. म्हणून मग जर का असं बिटर असेल तर त्याला जरा फेकून द्यायचं किंवा ते जर का स्टोअर झालं असेल तर आपण बटरमिल्क किंवा साखर टाकून त्याचं आपण बटरमिल्क म्हणून पिऊ शकतो. देन कट फ्रूट्स हॅव टर्न्ड ब्लॅक. ठीक आहे, फ्रूट्स जे आपण कापतो आहे ते काही वेळाने काळे पडतात. का असं होत आहे, कारण देर इज अ केमिकल रिॲक्शन स्टार्ट्स इन द कट फ्रूट्स विच मेक देम ब्लॅक. ठीक आहे, तिथे एअरच्या याच्यामुळे तिथे केमिकल रिॲक्शन्स होतात आणि म्हणून
हे जे फ्रूट्स आहे ते आपण कट करून ठेवलं. ॲपल जसं आपण बघतो की त्याला आपण कट करून ठेवलं ते काळं पडतं. बनाना, ग्रुवा, हे सगळेच फ्रूट्स असे आहेत की जे आपण जर का कापून ठेवले तर ते ब्लॅक पडतात. मग जर कापणीचं करून ठेवतं ते आता काय करायचं इथे, द पीसेस ऑफ कट फ्रूट शुड बी इमिजिएटली स्टोअर्ड इन ॲन एअरटाईट कंटेनर. एअरटाईट कंटेनरमध्ये आपल्याला त्याला स्टोअर करून ठेवायचं आहे. किंवा ते जे फ्रूट्सचे पीसेस असेल त्याला आपण शुगर किंवा सॉल्ट जर का लावून ठेवत आहोत तर त्या कंडिशनमध्ये सुद्धा त्याचं ब्लॅकनिंग आपण इथे प्रिव्हेंट करू शकतो. द नेक्स्ट क्वेश्चन इज गिव्ह रिझन्स. फूड रिमेन्स सेफ ॲट 5 डिग्री सेंटीग्रेड. जर का 5 डिग्री सेंटीग्रेडवर आपण फूड स्टोअर करून ठेवतो आहे तर ते चांगल्या कंडिशनमध्ये राहतं. का असं होत आहे? कारण जेव्हा फूड कशामुळे खराब होतं? बिकॉज ऑफ द रिॲक्शन्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. मग जेव्हा आपण त्याला 5 डिग्री सेंटीग्रेडवर स्टोअर करतो आहे तर त्या कंडिशनमध्ये हे जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते त्यामध्ये ॲक्टिव्ह होऊ शकत नाही. तसंच बॅक्टेरिया अँड फंगाय जे असतात ते सुद्धा फूड इथे स्पॉईल करू शकत नाही, कारण ते सुद्धा तिथे इनॅक्टिव्ह झालेले असतात अशा लोअर टेम्परेचरवर. म्हणून हे जे टेम्परेचर आहे 5 डिग्री सेंटीग्रेड, ॲट दॅट टेम्परेचर द फूड मस्ट बी रिमेन सेफ. Nowadays food is served buffet style during a large gathering. बफेट स्टाईलमध्ये काय होतं आहे की इथे आपण फूड वेस्टेज कमी करण्यासाठी किंवा फूड सेव्ह करण्यासाठी ही एक बेस्ट मेथड आहे. कारण इथे लोकांना जेवढ्या क्वांटिटीमध्ये फूडची गरज असते तेवढंच फूड ते घेऊन त्याला पूर्ण कन्झ्युम करत असतात. आणि म्हणून जी ट्रेडिशनल मेथड होती जेव्हा फूड सर्व केलं जायचं त्यामुळे जे काही वेस्टेज होत होतं दॅट फूड विल गेट सेव्ड बिकॉज ऑफ दिस buffet during the large gathering.